तर नमस्कार लाडक्या बहिणींनो. अजून असे बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना 21वा हप्ता भेटला नाही किंवा जे 3,000 रुपये भेटले त्यामध्ये त्यांना ₹1 भेटला नाही. कारण की कसं आपण ई-के-वाय-सी पूर्ण केली, आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे, जी सगळी प्रोसेस आपली पूर्ण आहे म्हणजे असं काहीच बाकी नाही. तर तरी पण आपल्याला ₹1 भेटला नाही. आणि अशा बऱ्याच बहिणी आहेत की ज्यांना 3,000 रुपये पैसे भेटले, त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले आणि अशा अर्ध्यापेक्षा जास्त बहिणी आहेत की ज्यांना पैसे भेटले नाही. तर त्यांच्यासाठी काय करावे, की त्यांनी काय करावे, की जे आपले हप्ते आहेत ते येतील किंवा याच्या पुढचे पैसे आपल्याला भेटतील. हा 21वा-22वा हप्ता आपल्याला भेटेल. तर हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ह्या प्रश्नावर आपण काय उपाय केला पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे, की ज्या बहिणींचे अजून पैसे आले नाहीत किंवा जे पैसे अडकले असतील त्यांनी काय करावे, की ते आपल्याला पैसे येऊ शकतात. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघू, तो म्हणजे हप्ता. सध्या 21वा आणि 22वा हप्ता सुरू आहे. अनेक महिलांच्या खात्यात आधीचे हप्ते जमा झालेले आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये नवीन हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच काहीचे पैसे आले आणि काहीचे पैसे येण्यास सुरुवात आहे. काहींना पैसे मिळाले आहेत, पण अजूनही काही महिलांना पैसे मिळाले नाहीत. मी तुम्हाला जे आधी सांगितलं होतं तेच. म्हणजे अशा बऱ्याच बहिणी आहेत की ज्यांना अजून पैसे मिळालेले नाहीत. म्हणून तुम्हाला अजून पैसे मिळाले नसतील तर घाबरायचे काही कारण नाही. त्याचे आपण उत्तर घेऊन आलो आहोत. तर तुम्ही काय करू शकता, जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर खालील कारणे असू शकतात. तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट आहे की नाही ते एकदा चेक करा. आधार बँक अकाउंटला लिंक आहे, म्हणजेच आपल्या आधार कार्डला बँक अकाउंट लिंक आहे की नाही ते एकदा चेक करून बघा. पुढचा पॉईंट असू शकतो, अर्ध्यात चुकीची माहिती भरलेली असेल. म्हणजे कदाचित आपण बाय मिस्टेक ई-के-वाय-सी करताना किंवा फॉर्म भरताना जर चुकीची माहिती भरली असेल तर ती तुम्ही एकदा दुरुस्त करून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पेंडिंग असणे, सर्व्हर इश्यू किंवा टेक्निकल प्रॉब्लेम, म्हणजेच आपण जे आपले बँक अकाउंट आहे त्याचा एखादा सर्व्हर डाऊन असतात म्हणून आपल्याला पैसे येत नाही, किंवा जे आपण ई-के-वाय-सी करताना फॉर्म भरला होता म्हणून जे आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते अजून पेंडिंग आहे म्हणून पैसे आले नाही, तर ते एकदा तुम्ही चेक करून बघा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उपाय. तर सर्वप्रथम ई-के-वाय-सी कंप्लीट करून घ्या. तुमचा बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे का ते एकदा चेक करा. बँक किंवा सी-एस-सी सेंटरमध्ये जाऊन आपल्या अकाउंटचा स्टेटस चेक करा. जर आपण ई-के-वाय-सीसाठी अर्ज केला असेल तर तो स्टेटस चेक करा. आपण फॉर्म भरला असेल तर तो पण स्टेटस चेक करा. म्हणजे आपल्याला समजेल की आपला फॉर्म ओके आहे काय नाही ते. तर हे उपाय केल्यावर आपल्या खात्यात पैसे जे आले नाहीत ते येऊ शकतात. म्हणून मी असं करतो की तुम्हाला व्हिडिओ खूपच महत्त्वाचा वाटला असेल. आणि जर याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला काही अजून प्रश्न असतील तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. आपण लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर उत्तर घेऊन येऊ. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केला नाही तर एकदा आपल्याच फायद्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवाराला पण पाठवून द्या. तर चला आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.